नमस्कार. इतिहास माझ्या मातीचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक आशिष भगत सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण आलेलो आहोत नागेश्वर मंदिराची माहिती घेण्यासाठी. नागेश्वर मंदिर जे की देवादिदेव महादेव शंकर यांच्या स्वयंभू पिंड आहे त्या ठिकाणी. आणि असं म्हटलं जातं की जे मंदिर आपण पाहायला जाणार आहोत ते पांडवकालीन मंदिर आहे. तर आपण त्याचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. तर पूर्वी या मंदिराला येण्यासाठी हा जो मार्ग दिसतोय हा बारामतीकडून येणारा मार्ग आहे आणि त्या बाजूला आहे ते निरेकडून येणारा मार्ग आहे. जर आपण पुण्यावरून या ठिकाणी यायचं म्हटलं तर पुण्यावरून इकडे येण्यासाठी बारामतीला यायचं अगोदर आणि बारामतीवरून माळेगावला एक 15 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकताय. जेजुरी मार्गे सुद्धा या ठिकाणी येऊ शकताय. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. साधारणपणे असं म्हटलं जातं की प्राचीन काळापासून 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्याचा उपयोग करतो आपण. आल्यानंतर पाषाणामधले बनवलेले शनीशिळा आहेत. ऊन वारा पाऊस हे झेलत ह्याचा आकार असा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी त्याच्या बाजूलाच दगडांमध्ये शंकरांची पिंड आहे आणि त्या पिंडीवरती एक चित्र आहे. शंकरांचं दगडामध्ये रेखाटलेलं चित्र पाहायला मिळतं. त्याच्या शेजारीच एक दुसरं शिलालेख आहे, पण तो काही इथला तुटलेला दिसतोय. पहा, काही कारणाने इथला तुटलेला दिसतोय. हा, तर आतमध्ये येऊ आपण. मंदिराला पूर्ण त्यावेळेस पूर्ण हा तटबंदी असणार आहे मंदिराला. आणि हा मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी हा एक दरवाजा ठेवण्यात आलेला आहे. तर पूर्ण तटबंदी तर नाहीये. पूर्ण तटबंदी कारणाने उद्ध्वस्त झाली असेल किंवा पडली असेल. त्यामुळे आता आपण जर पाहिली तर लोखंडाची तटबंदी ही आता जीर्णोद्धार करून केलेली आहे. आता हा दरवाजा पाहिला, दरवाजाला हा उंबरा दिलेला आहे. आतमध्ये आलो आपण. ही कमान आहे दरवाजाची. ते पहा, आल्यानंतर आता आत येऊ. आत या. हे पहा, हा दरवाजा जो की दरवाजा अडकवण्यासाठी हे पहा इथं असं हे आपल्याला एक डिझाईन स्ट्रक्चर दिलेलं आहे की जेणेकरून दरवाजा या ठिकाणी पूर्ण गुंतला जाईल. त्याचं जे काय आहे का नाही, आपण खेळा म्हणूया किंवा दरवाजा आहे तो पॅक होईल. इथं दरवाजा पॅक झाला. त्याच्यानंतर हे दोन खोबणे दिलेत की जेणेकरून दरवाजाला सपोर्टसाठी, हे पहा, दरवाजाला सपोर्टसाठी ह्या खोबणे आहेत. आणि इथं लाकडाचा वणका टाकायचा, ह्याच्या मापाचा वणका टाकायचा, म्हणून दरवाजा बाहेर किती जरी टाकला तरी हा लाकडाच्या वणक्यामुळे पॅक होईल. तर आत येऊ आपण. काही कारणाने इथली तटबंदी पडलेली दिसते. पहा, जर आपण इथल्या लोकांना विचारलं तर इथल्या लोकांनी सांगितले की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करून एक 20 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून याचं शिखर बांधलेलं आहे आणि ही तटबंदी केलेली आहे. तर आत येऊ आपण. आत आल्यानंतर हा एक शिलालेख दिसतोय आपल्याला. आता शिलालेख वरती काहीतरी लिहिलंय पाहिजे आहे. त्याच्यामध्ये काहीतरी ऐतिहासिक शिलालेख आहे हा. मात्र ऊन वारा पाऊस ह्यानी जीत झाली त्याची, म्हणून लक्ष देत नाही काय हा शिलालेख. पूर्वी जर आपल्याला काही जतन करून ठेवायचं असेल म्हटलं तर असल्या दगडांवरती कोरीवकाम करून ते जतन करून ठेवत होते. हा एक शिलालेख आहे. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरच हा एक स्तंभ आहे. हा स्तंभ कशाच तरी निशाणी असेल की ज्याच्यावरती आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर हे पहा, खाली चौकोनी आहे. खाली चौकोनी आहे. चौकोनीनंतर थोडस वरती आलं की हा पूर्ण षटकोनी प्रकारचा स्तंभ आहे. 1 2 3 4, पुढे 4 आणि पाठीमागे 4 असं निम्मा पारड्याचा षटकोनी आहे. हा परत चौकोनी आहे आणि इथला पण भाग पूर्ण षटकोनी आणि वरती काहीतरी ठेवायला जागा आहे पाही. तर हा सांगता येत नाही ऍक्च्युली काय आहे तो. शेजारीच काही मूर्त्यांच्या दगडावरती मूर्त्यांचे कोरीवकाम केलेलं आहे. असा हा ऐतिहासिक ठेवा
आपण समजून घेऊया काय आहे तो. आपण जर पुढे आलो तर हा नंदी मंडप आहे. नंदी मंडप 4 स्तंभावरती हा नंदी मंडप उभा आहे. त्याचं पण जर डिझाईन पाहिलं आपण तर सेम डिझाईन त्या शिलालेख सारखंच डिझाईन आहे. खाली चौकोनी षटकोनी आणि वरती हे दगडाचाच याच्यावरती मंडप केलेला आहे. याला आपण नंदी मंडप म्हणतो. जर आपण पाहिलं नंदी मंडप जर पाहिला आपण तर या ठिकाणी 2 नंदी मंडप आहेत. 2 नंदी आहेत पाहिजे 2 नंदी आहेत आणि समोरच शिवलिंग आहे. आता पहिल्यांदाच पाहतोय आपण की 2 नंदी आणि नंदीच्या पुढे शिवलिंग आहे. असं कुठल्याही महादेवाच्या मंदिरासमोर नसतं पहा. ठीक आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. आता मंदिर जर पाहिलं आपण तर मंदिराचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते दगडामध्ये बांधलेलं मंदिर दिसतंय पहा आपण. की जर आपण हेमाडपंथी मंदिर म्हटलं तर ह्याला डिझाईन कमी दिसतंय. मग डिझाईन कमी दिसते याचा अर्थ काय की हे मंदिर कदाचित पांडवकालीन किंवा सातवाहनकालीन किंवा त्याच्याही अगोदर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे पहा इथं सुद्धा डिझाईन केलं. इथं आपल्याला राम कृष्ण त्याच्यानंतर हनुमान दिसतात आपल्याला. राम कृष्ण हनुमान याच्या वेगवेगळ्या मूर्ती इथं काढलेल्या पाहायला मिळतात. हा मंदिराचा दरवाजा जे की सभामंडपामध्ये जातो आपण जर मंदिराचं मंदिर समजून घेतली आपण तर मंदिरामध्ये 3 पार्ट येतात पहा. 3 विभाग पडतात मंदिराचा. पहिला विभाग असतो की मंडप असतो मंदिराचा. त्याच्यानंतर अंतराळा असतो आणि आतमध्ये गाभारा असतो. तर पहिल्यांदा आपण मंदिराचा जो सभामंडप आहे ना तो सभामंडप पाहूया. आता सभामंडप मध्ये जाण्यासाठी हे पहा हा दरवाजा आहे. आतमध्ये आपण वाकूनच जाणार. पूर्ण मनुष्य जाऊ शकत नाही. जाण्यासाठी आपल्याला खाली वाकूनच जातो आपण. नतमस्तक होऊन जातो आपण. ठीक आहे. आतमध्ये आलो आपण. आतमध्ये आल्यानंतर परत आपण खाली उतरतो. खाली उतरल्याबरोबर इथे पण एक शिलालेख आहे. आता हा शिलालेख वाचता येत नाही आपल्याला पण आहे काहीतरी शिलालेख आहे. ठीक आहे. आत आल्यानंतर हे मंदिर हे पहा आपण पाहतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ह्या 16 खांबांवरती हे मंदिर भक्कमपणे उभे केलेलं आहे. आणि ह्याची जर घडण बघितली तर अतिशय कोरीव काम करून हे मंदिर बनवलेलं आहे. आणि पूर्ण दगडामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे. पूर्ण दगडामध्ये पूर्ण 16 खांबावरती उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इथं जर पाहिलं आपण तर इथं खिडकी दिसते मंदिरामध्ये. मंदिरामध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक खिडकी वजा जागा आहे. इथे एक खांब आहे आणि हा दुसरा खांब आहे. जर आपण खांब बारकाईने पाहिला तर खांबांवरती नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर डिझाईन केलेलं पाहायला मिळतंय. ठीक आहे. आणि ह्या 16 खांबांपैकी जर आपण पाहिलं तर मधले जे 8 खांब आहेत का नाही मधले 8 खांब कोणते हा 1 2 3 4 5 आणि पुढचे 2 त्या 8 खांबांवरती डिझाईन पाहायला मिळते. आणि जे आतमधले खांब आहेत का नाही आतमधले म्हणजे कोणते की मंदिराचे भिंतीमध्ये जे खांब गेलेत का नाही भिंतीमध्ये खांब गेलेत त्याला कुठल्याही प्रकारची डिझाईन आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मंदिरामध्ये आलो आपण. इथं आल्याबरोबर दरवाजा आहे. दरवाजानंतर व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहेत आणि 16 खांबांवरती हा मंडप उभा आहे. तर पुढे आल्यानंतर अशा वेगवेगळ्या देवळ्या आपल्याला दिसतात की जेणेकरून तिथे आपण आणखीन वेगवेगळ्या देवांची स्थापना करू शकतो. जेणेकरून ह्याची जर साईज बघितली आपण तर ह्याची साईज साधारणपणे हाईट बघितली ह्याची हाईट तर आपण बघितली तर हाईट ह्याची आहे 2.5-3 फूट हाईट असेल आणि रुंदी 2 फूट असेल. ठीक आहे. पुढे अशा डायरेक्ट आतमध्ये आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी हा एक मुख्य जो आपला मंदिराचा खांब आहे त्याच्या बाजूलाच हा एक दुसरा खांब आहे. हा एक खांब आहे आणि हा दुसरा खांब आहे. ह्या दोन्ही खांबाच्या मधूनच आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करता येतो. आता जे आपण उभे आहोत हा मंदिराचा मंडप आहे. ठीक आहे. जर वरचं पाहिलं आपण वरती सुद्धा पूर्ण दगडांमध्येच कोरीव काम करून डिझाईन करून
वरचा मंडप तयार करण्यात आलेला आहे, पूर्ण दगडाचा आहे. पहा वरती जो पाहिला आपण तो सुद्धा काय आहे, पूर्ण दगडाचा मंडप आहे. आतमध्ये येऊ आपण आता. हे पहा इथून एकच माणूस आत जाऊ शकतोय. हा जो दरवाजा पाहिला आपण बारका दरवाजा, इथून एकच माणूस आत जाऊ शकतोय. ठीक आहे, आत आलो आपण. आणि हा जो पार्ट आहे मंडप आणि गाभारा याला जोडणारा पार्ट असतो, तर त्याला आपण अंतराळ म्हणतो. आपण ह्याला अंतराळ म्हणतो. आपण आतमध्ये येतो. हा जो भाग पाहतोय आपण मंदिराचा, त्या भागाला आपण अंतराळ म्हणतो. म्हणजे ह्या खांबांच्या बाहेर मंडप आहे, खांबाच्या आतमध्ये अंतराळ आहे आणि अंतराळच्या आतमध्ये गाभारा आहे. असं मंदिरांची रचना असते. आपल्या भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल. ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊन स्वयंभू पिंडीचं दर्शन घेऊया की शिवलिंग आहे ते. आता शिवलिंग जर पाहिलं आपण तर हा जो भाग आहे तो वरती आहे, मंडप आहे तो वरती आहे. आणि शिवलिंग जर पाहिलं आपण तर आपल्याला पायऱ्या उतरून खाली उतरावं लागतं. पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं आणि खाली जाऊन आपल्याला पिंडीचं दर्शन घ्यावं लागतं. तरी आतले ठीक आहे, आपण पायऱ्या उतरतो साधारणपणे एक 6 पायऱ्या उतरून आपण आतमध्ये येतो आणि पिंडीचं दर्शन घेतो. शंकरा महादेवा सगळ्यांना सुखात ठेवा, सगळ्यांचं भलं करा, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा, अशी ही भली मोठी शिवलिंग आहे. शिवलिंगाचा आपण आकार पाहिला तर हा शिवलिंगाचा आकार साधारणपणे इतर पिंडींपेक्षा थोडासा मोठा जाणवतोय आपल्याला. ठीक आहे, आत आल्यानंतर आपण हे पूर्ण बांधकाम जर पाहिलं तर पूर्ण दगडांमध्ये बनवलेलं आहे. हा अंतराळ हा जो आहे भाग मंदिराचा त्याला आपण गाभारा म्हणतो. गाभाऱ्याची हाईट साधारणपणे 20 फूट हाईट असेल गाभाऱ्याची. गाभाऱ्याला पण खांब आहेत पहा, 1 2 3 4 खांबावरती हा गाभारा उभा आहे. त्याचबरोबर इकडे पिंडीचा अभिषेक करून जे पाणी बाहेर पडतं ते बाहेर पाणी पडण्यासाठी इथून जागा ठेवली पाहिजे. अगदी म्हणजे स्ट्रक्चर याचं पाहिलं आपण तर पूर्ण असं सायंटिफिकली स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे. दर्शन घेऊया आणि आपण आता बाहेरचा भाग एक्सप्लोर करूया. इकडे पण अशा छोट्या छोट्या जागा ठेवलेल्या आहेत, देवळ्या ठेवलेल्या आहेत. त्या देवळ्यांमध्ये आपण देवांची स्थापना केलेली आहे. आपण आता मंदिराचा आतला भाग पाहिलाय. आपण मंदिराच्या बाहेरचा भाग पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे पहा जीर्णोद्धार करून मंदिराच्या इथं सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवलेले पहा. सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. इकडं सोलार पॅनल बसवलेला आहे, जेणेकरून लाईट जरी गेली तरी मंदिराच्या परिसरामध्ये प्रकाश राहावा. ठीक आहे, जर आपण मंदिराचं पाहिलं हे तर इथपर्यंत त्याचा आपण म्हणूया की पाया आहे. हा मंदिराचा काय हा पाया आहे आणि ह्याच्या वरून मंदिर उभं राहिलेलं आहे बा. आणि हे पूर्ण मंदिर दगडामध्ये आहे. दगड रचून मंदिर बांधलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूया की पॅक होण्यासाठी मटेरियल वापरलेलं नाहीये. त्यावेळेस फक्त दगडाचा वापर करून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. जर आपण शिखर पाहिलं मंदिराचं तर शिखर हे आता जीर्णोद्धार करून शिखर बनवलेलं आहे. ह्या मंदिराला जुनं शिखर असेल, परंतु कालांतराने ते शिखर पडझड झाली असेल, त्याची पडलं असेल, म्हणून हे नव्याने बनवलेलं शिखर आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे, मागे मंदिराचा हा प्रदक्षिणा पथ आहे, तिथे आपण प्रदक्षिणा करू शकतो. आपण जर पाहिलं मंदिर पूर्ण दगडावरती मंदिर आहे आणि स्वच्छता मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. हे बघा इकडे दाखव, इकडे इथं पाण्याचं टाका आहे. हे पाण्याचं टाका आहे, इथून आपण पाणी घेऊ शकत असतील त्यावेळेस. तेव्हा इकडचा भाग दाखव, नागेश्वर मंदिर 1995 ला बांधलंय. हे शिखर जे बांधलंय 1995 ला बांधलंय. जीर्णोद्धार करून हे शिखर बांधण्यात आलेलं आहे. इकडं मंदिराचा भाग आहे.
मंदिराच्या पूर्ण आवारामध्ये शहाबादी फरशी आहे. शहाबादी फरशीमुळे कुठल्याही प्रकारची घाण होत नाही, चिखल होत नाही. आणि पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे मंदिराला. आता झाडे आहेत मंदिर परिसरामध्ये, खूप मोठी अशी झाडे आहेत. झाडे पण पाहतोय आपण, पिंपळाचं भलं मोठं झाड आहे. आणि हा दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ पण आत्ताच उभारण्यात आलेला आहे. दीपस्तंभ मला वाटतंय आता एवढ्यातच एक 20 वर्षापूर्वीच हा दीपस्तंभ उभारण्यात आलेला आहे. पाहतोय आपण. आणि इथं म्हणतात की एक पाण्यासाठी आड सुद्धा होता. आता आड तो बुजवण्यात आलेला आहे. आपण जर विचारलं इथं लोकांना तर तो आड बुजवलेला आहे. आणि मंदिर परिसरामध्ये बसण्यासाठी चांगली जागा आहे. भाविक येतात, मुलांना खेळण्यासाठी पण जागा आहे तिकडे पहा. ठीक आहे. सो आपण थांबूया इथं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.